चंदन लेपाची वाटी माझ्यासाठी। विठुराया किती काळजी करतोस रे माझी। हे चंदन बघूनच मला भरून येतंय रे। माणसं नेहमीच पूजा करताना चंदन उगाळतात, पण प्रत्यक्ष देवाने सखूसाठी चंदन उगाळायचं हीच तिच्या मोठेपणाची खूण आहे। तिचा मोठेपणा इथेच संपत नाही देवी। तिला खरंच काय वाटतंय जरा बघा। विठुराया, रे तुझी ही लीला सगळ्यांसमोर दाखवत जाऊ नकोस। तू हे सगळं मायेने करतोस, पण त्यामुळे सगळे मला चेटकीण समजतात रे। काय मुलगी आहे ही? एखादी असती तर सगळ्यातून सुटका मागितली असती। ही काय बोलतेय? तिला तरी कळतंय का? हो तर तिचं भावविश्वच वेगळे देवी। जी अंगठी तिला लागली म्हणून तुम्ही हळहळलात, त्या अंगठी मागची भूमिका काय आहे जरा बघा। हे बघ विठुराय, अप्पांनी दिलेली अंगठी आहोंच्या बोटात होती। आता ही तुझ्या पुढ्यात ठेवते हा। आणि हे माझे आहो आहे असंच समजून त्यांची काळजी घे हा। आहो, ही अंगठी तुम्हाला अप्पांनी दिली होती हे तरी तुमच्या लक्षात होतं, आणि हेच माझ्यासाठी खूप आहे। हो ना विठुराया? विठुराया, तू दिलेलं चंदन मी नक्की लावेन, पण ज्या दिवशी ही अंगठी मी आहोंच्या बोटात पुन्हा घालीन ना, त्या दिवशी या जखमेची वेदना खऱ्या अर्थाने शांत होईल। तू हे असं घडवून आणशील ना विठुराया? हो हो म्हणा ना, आश्वस्त तरी करा तिला। असं ताटकळत ठेवणं तुम्हाला काय आनंद मिळतो? तरी म्हणा ना। हा, धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी। सावकार, तुम्ही की नाही गंभीर असता तेव्हा पण खूप रुबाबदार दिसता, रागावता तेव्हा खूप रागावता। मला तर बाई भीतीच वाटते बघा। असं जेव्हा रागात बघता ना, तेव्हा वाटतं की शंकरासारखा तिसरा डोळा उघडता की काय। माणिक गप्प बस का? आधीच त्या मूर्ख सकूमुळे माझं डोकं तापलं। अरे पण सखूमुळे तू का डोक्यात राग घालून घेतोयस? दुर्लक्ष कर। ती पायपुसण्याचं पोतेर असतं ना, त्याच लायकीची आहे। तिच्यामुळे तू नको अस्वस्थ होऊस। बघा ना, यांनीच तिला पायाशी ठेवलंय, आणि आता तिला काय वाटेल ह्या काळजीने झुरतायत। ए माणिक, काहीतरी बोलू नकोस। मग काय, अंगठी फेकून मारलीत म्हणून वाईट वाटतंय का? ही मूर्ख माणिक आग विझवत नाहीये, भडकवते। माणिक, तू चल बरं आत। आता तुला अन्नपूर्णा प्रसन्न विधीसाठी चुलघरात जायचंय। चल 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 ये। आणि दिगू, अरे तुला पेढीवर नाही का जायचं? जा चल ये ये। अगं माणिक, नव्या नवरीनं चुलघरात स्वयंपाक करण्यापूर्वी अन्नपूर्णा प्रसन्न विधी करायचा असतो।
म्हणजे अन्नपूर्णेची आणि चुलीची आधी पूजा करून स्वतःच्या हातानं एखादा पदार्थ करून तो नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो. पण तुला स्वयंपाक येतो ना ग? हो हो येतो ना. उत्तम. माणिकताई, हे गाठोडं. अगं सासूबाई बोलतायत ना, असं मध्ये बोलायचं नाही. उभी राहा जरा. अगं ठीक आहे ग, तुझं बोलून झालं ना की तू ये चूल घरात. तोवर पूजेची तयारी कुठवर आली ते मी बघते. इकडे बरं झालं सिंधू, अगदी वेळेवर आलीस. अंबिकाबाई साहेबांनी ही कापडं पाठवली. हा देते. हे बघ, आधी मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. धावत घरी जा आणि आईला सांग, चांगला सुकामेवा घातलेला साजूक तुपातला 7-8 माणसांना पुरेल असा केशरी शिरा कर. आणि तो शिरा धावत इथे घेऊन ये. पण हो, येताना पुढच्या दाराने नाही, परस दारातून चूल घराकडे ये. मी वाट बघते. हा, लवकर ये. अगं जा ना, बघत काय उभी आहेस, जा. आता तोऱ्यात नैवेद्य दाखवेन. बघा ना जाऊबाई, बऱ्यापैकी तयारी केली पूजेची सखुनी. मग त्यात एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे? तिनेच करायला हवं. ये ये माणिक, ये ये. हे बघ, आता छान पूजा कर आणि अन्नपूर्णेचे आशीर्वाद घे. हं? आता स्वतःच्या हातानं नैवेद्य करून अन्नपूर्णेला प्रसन्न करायचं.